भाजपचे फायर ब्रँड नेते नितेश राणे यांनी नुकताच सिद्धिविनायक मंदिरात येऊन दर्शन घेतलेले आहे। मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। सर, निवडणुका पार पडलेल्या आहेत, किती विश्वास आहे आणि देवाकडे थेट गेला आहेत, काय मागणं मागितलं? मागणं देवाकडे एवढंच आहे की आमच्या राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आलं पाहिजे। देवी देवतांचं संरक्षण करण्यासाठी, हिंदू समाजाचं संरक्षण करण्यासाठी आपल्या राज्यामध्ये परत एकदा आमचं महायुतीचं सरकार म्हणजे हिंदुत्ववादी विचाराचं सरकार हे येणं अत्यंत गरजेचं आहे। आणि तेच वातावरण आम्हाला पूर्ण विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने दिसलेलं आहे। लोकांनी ठरवलं, जनतेने मतदारांनी ठरवलेलं आहे, या राज्यामध्ये ज्या राज्य सरकारने महायुती म्हणून आम्ही घराघरामध्ये माता भगिनींपर्यंत आर्थिक समृद्धी आणली, त्याचबरोबर हिंदू समाजाचं मोठ्या प्रमाणामध्ये संरक्षण केलं। आज वक्फ बोर्डसारख्या शक्तींचा, ज्यांच्या आमच्या सिद्धिविनायक मंदिराच्या पण जमिनीवर लक्ष आहे, अशा ह्या सगळ्या जिहादी मानसिकतेच्या शक्तीला आपल्याला थांबवायचं असेल तर राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार येणं अत्यंत गरजेचं आहे। आणि पुढच्या 24 तासानंतर तुम्ही जेव्हा ह्याच वेळी माझा इंटरव्ह्यू घ्याल तोपर्यंत राज्यामध्ये आम्हाला मेजॉरिटी मिळालेली असेल। नक्की, जे एक्झिट पोल समोर येतात त्यामध्ये पण महायुतीला बऱ्याच जागा दाखवल्या जात आहेत, पण नाना पटोले, संजय राऊत म्हणतात की हे सगळे फेक आकडे आहेत। हरियाणामध्ये पण आम्हाला दाखवण्यात आलं, पण तिथे आम्ही निवडून आलो नाही। आता असं आहे, त्या दोघा जणांचे स्वप्न भंग होत असताना त्यांना दिसत आहेत। संजय राजाराम राऊतचा 25 तारीख ही कुठे उजाडेल आतापर्यंत त्याच्या शुद्धीत नाही किंवा त्याला विश्वास नाही। कदाचित आर्थर रोड जेलमध्ये 25 तारीख सकाळी उजाडू शकते। म्हणून हे सगळं भीतीचं वातावरण आहे महाविकास आघाडीच्या ह्याच्यामध्ये। आपसामध्ये गँगवॉर सुरू आहे आणि म्हणून अशा पद्धतीचं वक्तव्य देऊन स्वतःची कातडी वाचवायची आहे। आम्हाला काय एक्झिट पोलची गरज नाही सांगण्याची की राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे। माता भगिनींनी आणि हिंदू समाजाने ठरवलेलं आहे। म्हणून एक्झिट पोलचे आकडे एका बाजूने, पण ज्या पद्धतीने राज्यामध्ये वातावरण आहे त्यामुळे स्पष्ट झालेलं आहे की राज्यामध्ये मोठ्या मेजॉरिटीने, रेकॉर्ड ब्रेक मेजॉरिटीने महायुतीचं सरकार परत येत आहे। एक महत्त्वाचा प्रश्न आहे, संजय राऊतांचा विषय तुम्ही काढला। संजय राऊत म्हणतात की महाराष्ट्रामध्ये मातोश्रीवर येऊन नेत्यांना चर्चा करावी लागेल मुख्यमंत्री पदाबाबत आणि सरकार बनवण्याबाबत, नाही तर भाजपचे लोक इतके निर्घृण आहेत की ते अडाणींना मुख्यमंत्री करतील। असं आहे ना, हे अशा पद्धतीच्या शेमड्यासारखं बोलणं आता त्याची जुनी सवय झालेली आहे। मातोश्रीवर कोण कुत्रा पण फिरकणार नाही। एवढ्या वेळी उद्धव ठाकरेंनी नाक रगडून मुख्यमंत्रीचं चॉकलेट किंवा नाव तरी घोषित केलं का? बाळासाहेबांच्या काळात असणारा मातोश्रीला मान सन्मान तो काय आत्ता राहिलेला नाही। राहुल गांधी ढुंकून पण मातोश्रीकडे बघत नाहीत, आजूबाजूच्या चेला बेलांना तिथपर्यंत पाठवतो। म्हणून मला असं वाटतं की संजय राजाराम राऊतने भुंकत राहून दे, कारण का त्याच्या भुंकण्याने आता कोणालाही फरक पडत नाही। आमचं सोडा, महाविकास आघाडीवाले त्या भुंकण्याला महत्त्व देत नाही, म्हणून त्याला तेवढीच किंमत आहे त्याची। 26 तारखेपर्यंतची डेडलाईन देण्यात आलेली आहे। जर 26 तारखेच्या आज सरकार स्थापन झालं नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होईल बोललं। मेजॉरिटी येते, 26 तारखे तर फार लांब झालं। उद्या दुपारी या वाजेपर्यंत आमची मेजॉरिटी सरळ स्पष्ट आल्यामुळे आम्हाला काही राष्ट्रवादी राजवटचा विचार पण आमच्या डोक्यात किंवा त्याच्याबद्दल थांबण्याची पण गरज नाही। एक शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये सरकार तुमच्या तुम्ही म्हणताय, मुख्यमंत्री कोण होणार? ते महायुतीचाच होणार, हिंदुत्ववादी विचाराचा होणार। कारण का हा जसं आमच्या देवेंद्रजींनी स्पष्ट केलेलं, हे एक धर्मयुद्ध होतं। म्हणून या धर्मयुद्ध जिंकल्यानंतर हिंदुत्ववादीच विचाराचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लागेल। महाराष्ट्राच्या जनतेची तीच अपेक्षा आहे आणि तेच नाव महायुतीच्या वतीने जाहीर होईल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।